पीछे तक ट्रैफिक है, आगे भी ट्रैफिक है। आता आपण ब्रेक घेतलेला होता, तो ब्रेक आता संपलेला आहे। व्हिडिओ वगैरे टाकलेले आहेत आपण इंस्टाग्रामला, तुम्ही बघितले असाल काही लोकांनी। तर रिपब्लिक डे आपण साजरा करतोय, फ्लॅग आपण लावला आहे आणि आपण असं वाटतं इंडिया टूरला चाललो आहे। आणि इंडिया टूरच आहे आमच्यासाठी, कारण की याच्यानंतर पण मोठे मोठे प्लॅन येणार आहेत आपल्या याच्यामध्ये। तर स्टेट अभी भी देखो घुसने के वहाँ फिराक नहीं है अभी भी। अरे भाई मैं मराठी का बोल हिंदी का बोलतो मैं, हिंदी। 4 व्हीलर वाले अतरंगे MP वाले आबा अजून एक होतं, हा पण आता घुसेल बघा। आणि तो पण टर्नला घुसतायत काय लोक, असं पण नाही सरळ रोडला। काय बघा, आणि आपण घाट उतरत काहीतरी 56 किलोमीटर बाकी होते मगाशी, आता आपण क्रॉस केले आय गेस 45 किंवा 40 किलोमीटर बाकी असेल अजून। एंटर केले आपण ओंकारेश्वरमध्ये। सुंदर आहे खूप, व्ह्यू खूप सुंदर आहे। तो ये देखो ट्रैफिक, देखो क्या ट्रैफिक में फंसे हम लोग। पीछे तक ट्रैफिक है, आगे भी ट्रैफिक है। दिसतंय की नाही काय माहिती उन्हामुळे, लोक कसे पण घुसतात। हॅपी रिपब्लिक डे टू ऑल। आपण सकाळी निघालेलो, 1.5 तास आम्हाला, 3 तास लागले, 3 तास लागले फक्त 135 किंवा 140 किलोमीटर करायला 3 तास, म्हणजे विचार करा किती ट्रॅफिक असेल आज। चला निघूया आपण ओंकारेश्वर थोडा एक्सप्लोअर करायला। आज आपण मंदिरात नाही जाणार आहोत, आपण जाणार आहोत फक्त इथल्या स्ट्रीट फूड्स वगैरे ट्राय करायला आणि ट्राय करायला बोटिंग करायला। बोटिंग करायची होती, उज्जैनमध्ये पण करायची होती पण तिथं नाही भेटली। ॲटलिस्ट इथं भेटू दे, म्हणजे काहीतरी भेटलं काहीतरी नाही भेटलं उज्जैनमध्ये बोटिंग नाही भेटली, पण श्री रामघाटची आरती भेटली आपल्याला, शिरपा आरती, तर ते एक बरं झालं। चला भेटूया आपण बोटीत आहे आता। ओके, बोटीचा व्ह्यू घेऊया मस्तपैकी। आपण ह्याच्यासाठीच आलेलो इथं उज्जैन आणि ओंकारेश्वरला। चला बघूया आता। कावेरी तिथं दिसते, ती कावेरी आहे आणि इथं दिसतोय तो, ही जी आहे नर्मदा आहे आणि हा आहे ओंकारेश्वरचा डॅम। कळलं आम्ही प्रायव्हेट बोट का घेतली, पुढे बसून मजा घ्यायची। ओंकारेश्वरचा व्ह्यू आहे हा। ओके, हा आहे ओंकारेश्वर। आपण निघूया आता, पण खरंच असं वाटलं हेच आहे, हीच लाईफ आहे, हीच लाईफ आहे, एकच लाईफ आहे आणि आपण हे केलेलं आहे आपल्या एका लाईफमध्ये। तर निघूया आता, इथं बिजली नसली पाहिजे बस। सहजा ते कोणाला अलाव नाही करत पुढे व्हायला, पण आम्ही स्पेशली
प्रायव्हेट काढली आम्ही, कशाला काढली? याच कारणासाठी प्रायव्हेट काढली. तर मजा आली? काय बोलता, मजा आली की नाही? मजा आली. काय बोललेलो, बोटची मजा वेगळीच असते. आणि इकडं आल्यावर बाकी तुम्ही बघितलं असाल पूर्ण बोटमध्ये कोणाला अलाउड नव्हतं पुढे व्हायला, पण आम्ही जरा बोलणं नीट केलं आणि त्यांनी आम्हाला अलाव केलं, कारण की पाण्याचा फ्लो लय खूप आहे म्हणून पुढे जायला देत नाहीत. पण आम्ही काय आतरंगी लोक आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. चलो चला एंड करूया ब्लॉगला. आणि लास्टची चाय दिवसाची, आजच्या दिवसाची लास्टची चाय. चेअर्स करूया. मला पण दिसतोय, मला पण दिसतोय. खूप चांगली चाय आहे. ओंकारेश्वरच्या जवळची आहे. जवळचीच आहे ना. उपरचं काय सध्या आता आम्हाला ते उपसरपंच असं नाव आहे. सरपंच, उपसरपंच. मराठी यू नो ना, मराठी करायला म्हणजे काय, तू वाचला पाहिजे. मराठी माणूस आहे, मी वाचतो पण हळूहळू वाचतो. आता जरा फास्ट वाचलं पाहिजे. ब्लॉगला एंड करूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि उद्या नक्की भेटूया आपण वापस ओंकारेश्वरच्या दर्शनाला. चलो.